ज्ञानेश्वर माऊली. श्री संत तुकाराम महाराज हे पुणे शहरापासून 18 मैलावर इंद्रायणी नदीच्या काठी देहूगाव ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी माझा भावो, असा एक त्यांचा दृढ निर्धार होता. त्यांनी संसार केला, पण संसारापासून ते विरक्त होऊन ईश्वराची उपासना करू लागले. आपल्या अभंगाचा अर्थ स्पष्ट करून लोकांना त्याचा बोध व्हावा म्हणून ते हरिकथा करू लागले. श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी यांचे ते समकालीन असल्याने त्यांच्या गाठी भेटी नेहमी होत असत. ते पंढरीची वारी नित्य नियमाने करू लागले. भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती वगैरे विषयांवर मुख्यत्वे करून त्यांचे अभंग आहेत. त्यांच्या अभंगात भक्तीची तळमळ व प्रेम अगदी भरलेले असून स्पष्ट वक्तेपणा व परमेश्वर प्राप्तीची अत्यंत इच्छा असल्याने त्यात प्रसाद, रसिकता व प्रेमळ भाव काठोकाठ भरलेला आहे. शिवाय त्यांच्या सोप्या व साध्या शब्दात आविष्कार झाल्याने त्यातील त्यांची शिकवण सर्वांच्या मनावर कायमच ठसा उठवते. भक्तांच्या व काव्यांच्या माधुरीचा त्यात परिपाक उतरलेला आहे. संत तुकारामांनी अभंग स्वतःच्या हाताने लिहून ठेवलेले आहेत, यात काही शंका नाही.